पहलगाम काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाला सलाम करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा यात्रा आज उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडली। या यात्रेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली। समारोप कुशावर्त चौक येथे झाला। माजी सैनिक, साधू संत, नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। तिरंगाच्या लाटांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीने भारलेला दिसून आला। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या कार्याचा गौरव करत देशप्रेम जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिरंगा यात्रा समिती त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। तिरंगा रॅलीच्या सुरुवातीस चित्ररथामध्ये भारत माता म्हणून शतक्षी वाडेकर व शांभवी शिखरे तसेच माजी सैनिक परशुराम पवार, गणेश कुलकर्णी सहभागी झाले होते। तसेच आखाडा परिषदेचे साधू संत यांच्यासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यशस्वी आयोजनासाठी संयोजक मिलिंद विश्वास धारणे व सहसंयोजक विजय महाले यांनी सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानले। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, हरसूल मंडल अध्यक्ष जयराम भुसारे, श्रीकांत गायधनी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, पुरोहित संघाध्यक्ष मनोज थेटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, शिवसेना शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, आखाडा परिषदचे भगवान महाराज व साधू संत शरद कासार, अण्णा डोंगरे, मनीषा बोडके, प्राध्यापक कुऱ्हाडे, अरुण खान बहाले, श्याम मुरकुटे, संजय शिखरे, पंकज धारणे, सचिन शुक्ल, भावेश शिखरे, रवींद्र सोनवणे, सागर उजे, योगेश देवकुटे, सुनील लोहगावकर, वामन गायधनी, कमलेश जोशी, तेजस ढेरगे, संकेत टोके, संतोष भुजंग, प्रवीण पाटील, बंडू आहेर, भागवत जाधव, सर्वेश वाडेकर, श्रेयस ढेरगे, बाळासाहेब कळमकर, मंगेश धारणे, मयूर वाडेकर, स्नेहल भालेराव, त्रिवेणी तुंगार, माधवी भुजंग, वैष्णवी वाडेकर, सुनीता भुतडा, संगीता मुळे, मयुरी भुजंग, गौतमी गायधनी, बाळासाहेब चांडवडकर, नीरज शिखरे, मंगेश दिघे, वेदांत जोशी, गोटीराम बोडके, राहुल आचारी, बंडू आहेर, भागवत जाधव, अशोक भोये यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते। आज या ठिकाणी 3 वाजेपासून आपण हा तिरंगा रॅली आपण या ठिकाणी करतोय। आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब प्रदेशामध्ये होते आणि पहलगाममध्ये काही अत्याचारांनी आपल्या पर्यटकांना हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये काही आपले घरचे आपले शहीद झाले आणि होत असताना आपला प्रदेश दौरा आटून ताबडतोब तो कॅन्सल करायला लगेच भारतात परत आले। त्यांनी सर्व तिन्ही प्रमुखांची बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्या ठिकाणी 4-5 दिवस शांत बसून या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून 100 दहशतवाद्यांचा नायनाट केला। अशा आपले यशस्वी पंतप्रधान यांचं मनापासून अभिनंदन आपण केलं पाहिजे। या ठिकाणी सर्व देश त्यांच्या पाठीमागे यशस्वी उभा राहिला आणि जे पाकडे होते यांनी काही आपल्यावर हल्ले केले, परंतु एकच हल्ला आपल्या लोकांनी येऊन देता तो हल्ला परत परतवला। असे आपले यशस्वी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं मनापासून अभिनंदन। आणि तुम्ही सर्व या रॅलीमध्ये साधारणतः 1.5 तासापासून या रॅलीचं ठिकाणी आपण गावामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बच्चाव सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो। आणि मी जे आपल्या भारतामध्ये जे शहीद झाले त्यांना मी विनम्र आदरणीय अर्पण करतो आणि थांबतो। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, अतिशय उत्साहात आणि अतिशय देशप्रेम आपण सगळ्यांनी दाखवून दिलं। घोषणा देऊन आमचा कसाही बसलेला आहे आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर मंडळातील संपूर्ण देश उभा आहे यासाठी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी सर्व उपस्थित भारतप्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिकांचे या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि अत्यंत यशस्वीपणे सिंदूर ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या देशाच्या राष्ट्राच्या कणखर अशा पंतप्रधान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी
आज संपूर्ण जगामध्ये भारताची मान उंचावलेली आहे. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं यशस्वी नेतृत्व आपल्याला राष्ट्राला लाभलेलं आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्व भारतीय लष्कराचं अभिनंदन व अशाच प्रमाणे आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांनी लष्कराच्या आणि सरकारच्या पाठीमागे उभं राहावं. धन्यवाद. झालेलो आहे असं आपल्याला वाटत असं बाकी आहे. आपण जसं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर एक वाक्य असतं की गणवेशातला प्रत्येक पोलीस हा एक नागरिक आहे आणि नागरिक हा बिन गणवेशातला पोलीस आहे. तशी आता आपली जबाबदारी आहे की बॉर्डरवर जे आहेत आपले सैनिक ते देशाकरता आपल्याकरता लढत आहेत, परंतु आपण गावात राहताना आपले डोळे उघडे ठेवून लक्ष देऊन पाहावं लागलं. आज जर आपण पाहिलं तर आपल्या भागामध्ये अनेक रोहिंगे बांगलादेशी फिरत आहेत. आपण त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेतोय का? कोणाला दिसत आपण काय करतोय? उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.